प्राणायाम कशासाठी होता? आपल्या पोटातील आतड्यांसाठी. बरोबर आहे. मग पोटातील आतड्या का करायचा हा प्राणायाम? याला शुद्धिक्रिया सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? तुम्ही रोज आंघोळ करता? कशाने? पाणी. अजून साबण. हा, आतड्यांची आंघोळ करता का? करता का? ती केली पाहिजे की नाही? जर तुमच्या शरीराला घाण डिकून आहे तर तुम्ही काय करता? आंघोळ करता, घासून घासून स्वच्छ करता. पण आतड्यांना जे अन्न चिकटलेलं आहे, तुम्ही दिवसभर अन्न खाता, चॉकलेट खाता, जे काही खाता, पाव, बिस्किट, ब्रेड, फळ, फ्रूट खाता, ते आतड्यांना चिकटल्यानंतर त्यांना कसं स्वच्छ करायचं? तर कोणता प्राणायाम करेल? कपालभाती. कोणता प्राणायाम? कपालभाती. मग कसा करायचा आहे तो प्राणायाम? पोटाला झटका पडला पाहिजे, त्यासाठी सरळ बसायचं आहे.